हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स। तर आता मी ॲट प्रेझेंट कुठल्या प्लॉटवर उभा आहे तर तुम्हाला आयडिया आली असेल की आपण इस्रायल पद्धतीमध्ये 10x7 जी काही केसर आंब्याची लागवड केलेली आहे, नंतर पुढे वेगवेगळ्या जातींची लागवड केलेली आहे, अशा प्रकारच्या लागवडीच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत। 2023 ही लागवड आहे आणि ॲट प्रेझेंट त्याची ही सिच्युएशन आहे। बरंचसं पुढे फर्टिगेशन, ड्रिप इरिगेशन ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप नेक्स्ट अपकमिंग मंथ्समध्ये आपण तिथे सगळं पार पाडणार आहोत। आत्ताला आपलं काम काय तर गवत कापणी यंदा फार म्हणजे अति पाऊस झाल्यामुळे आपल्याला मध्ये कधी मशीन चालवायला मिळाली नाही। त्याच कारणामुळे हे जे गवत आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता 8-8.5 फूट वाढलेलं आहे। असं म्हटलं जातं दसऱ्याला 9 दिवस 9 पेर वाढतात आणि ह्याचं उदाहरण मी आता नक्कीच बघतोय, कारण का 8-8.5 फुटाचं गवत वाढणं हे काही खाऊचं काम नाही आहे खूप, म्हणजे त्यामुळे हे जे काही वाईल्ड ग्रोथ आहे तिला आपल्याला स्टॉप करणं फार इम्पॉर्टंट आहे जर आपण अशा प्रकारची लागवड केली असेल, कारण का हे जे काही तण आहेत ते सगळं झाडाचं अन्न शोषून घेणार आहे। सो अशा प्रकारे हे सगळं गोष्टी होऊ नये। त्याचप्रमाणे आपल्याला इंटरक्रॉप घ्यायचं आहे। ऑक्टोबर महिना आलेला आहे, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये जे काही पीक घ्यायचे आहेत आपल्याला त्यासाठी आपल्याला नांगरून बेड प्रिपरेशन करून लँड प्रिपरेशन करून पुढच्या सगळ्या कामाला लागायचं आहे। सो त्याचं सगळं काम अडलं ते म्हणजे पहिलं आपलं सुरुवातीचं गवत कापणी। सो या गोष्टीला आपण सुरुवात केलेली आहे। 9:30 झाले आहेत, अतिशय ऊन वाढलेले, ऑक्टोबर हीटचं सुरुवात झालेलीच आहे आपण असं म्हणू शकतो। मशीन आपण 1 तासभर जर चालवत असू तर 25 मिनटं तरी आराम, 20 ते 25 मिनटं मशीनला आराम दिला पाहिजे। त्याचप्रमाणे आपण देखील आराम केला पाहिजे। मशीनचे व्हायब्रेशन्स, मशीनचा साऊंड, त्याचप्रमाणे ही जी काही डिहायड्रेशन आपल्या बॉडीमध्ये होतं त्यामुळे आपल्याला देखील बराचसा त्रास होतो। सो या गोष्टीचा आपण नक्कीच एक काय म्हणतात विचार केला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे स्वतःची। स्टेप बाय स्टेप करणं हेच बरोबर आहे, कारण का 26 गुंठाचा प्लॉट आहे। 26 गुंठाच्या प्लॉटमध्ये जर तुम्ही पूर्ण 26 गुंठ विडीसाईड वापरणार नसाल, म्हणजे आपण जे काही तणनाशक आपण वापरतो ते जर वापरणार नसाल, मशीनच्या मदतीने करणार असाल तर बराचसा वेळ जातो। कारण का विडीसाईड का नाही मी मारत, कारण का फर्स्ट ऑफ ऑल आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करतोय, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना खूप मॅटर करतं। कारण का तण आहे ते सगळं मारून टाकण्यासाठी एवढं हार्मफुल केमिकल्स असलेलं ते जे काही द्रव्य आहे ते पूर्ण लँड फर्टाईल जी होती ती इनफर्टाईल करते। त्याचप्रमाणे गरज नाही आहे, कारण का आपण आंबे लावलेत मध्ये, जी झाडं पूर्णपैकी अशी वाढली आहेत, जी काही झाडं ह्या गवतामध्ये अडकलेली आहेत त्यांच्यावर पण ते स्प्रेइंग होणार आहे। सो अशा प्रकारे जी काही आपण वाढ एक्सपेक्ट करतो पावसाळी किंवा ह्याच्यानंतर ती सगळी परत खुटून जाते। सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपण हे ठरवलं आहे की पुढच्या वर्षी का होईना पण आपण मल्चिंगचा वापर नक्कीच करणार आहोत। त्याचसोबत जिथे मल्चिंग करणं शक्य नाही तिथे आपल्याला वारंवार मशीन मारणं गरजेचं आहे, नाहीतर ॲट प्रेझेंट ही जी सिच्युएशन आहे ती परत पुढच्या वर्षी आणि याच्या पुढे पण होत राहील। आता काकीच्या डोक्यावरून हारात नाही कापलेलं गवत जे आहे ते बाहेर येऊन डंप करते। हा जो डंप केलेला सगळा म्हटलं ना पूर्ण जो साठा आपण करून ठेवला एका ठिकाणी गवताचा, त्याचा आपण वापर नक्कीच करणार आहोत। आत्ता प्रेझेंट काय सिच्युएशन आहे तर आंब्यांच्या मध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं गवत 8-8, 9-9 फुटाचं झालं होतं अक्षरशः, तिथे तर अक्षरशः 8.5-9 फूट नक्कीच झालेलं आहे गवत। पण जिथे आपण प्लॉट क्लिअर केला तिथे आपण क्लिअर करून घ्यायचा प्रयत्न केला, कारण का आपल्याला पॉवर टिलर वापरून फटफट आपल्याला नांगरून बेड्स वगैरे बनवून पुढच्या तयारीला लागायचं आहे। थोडीशी घाई का चालू आहे कामाची, कारण का ही जी काही आता आपल्याकडे माणसं आहेत, मॅनपॉवर आपल्याला जो मिळतो लिमिटेड सोर्स उरला आहे, गावा ठिकाणी माणसं राहिली नाही आहेत कामासाठी आपल्याला, तर ही जी काही माणसं आहेत ती देखील शेतकरी आहेत, त्यांची देखील भाताची शेती असते। ऑक्टोबर महिना आलेला आहे आणि हे जे आता वातावरण तुम्ही बघताय कधी पाऊस येऊ शकतो, परतीचा पाऊस आहे, त्यामुळे जो तो हेच बघत असतो की जर पिकलेलं शेत आपलं तयार झालं असेल तर भाताचं जे शेत आहे ते जर तयार झालं असेल तर त्याला वेळ का घालवावा, त्याचं नुकसान का करावं। सो त्यामुळे ह्या देखील आता आपल्या 2 दिवसानंतर अगदीच त्यांच्या कामामध्ये भेटणार नाही, त्यांच्या कामामुळे आपल्याला अवेलेबल नसणार इथे आपल्या कामासाठी। मग त्यामुळे आता पुढच्या 15-20 दिवस आपल्याला मॅनपॉवर एकदम नाहीच आहे आपण असं बोलू शकतो। मग 15-20 दिवसाची हितली ग्रोथ लेवल का आपण थांबवावी, आपल्याला बीज रोपण करायचं, त्याच्यानंतर ते सगळं पुढचं प्रोसेस असणार आहे। सो 15-20 दिवस जर बघायला गेला तर हा म्हणता 1 महिना आपण मागे राहणार आहोत, आणि जर पीक व्यवस्थित घ्यायचं असेल तर आपल्याला आत्ताच सगळ्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट आहे। सो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला हेच दाखवायचं होतं की प्लॉट प्रिपरेशन जो असतो आपला तो कुठल्या लेवलपासून सुरू होतो ते कुठल्या लेवलपर्यंत जातो ते आपल्याला नक्कीच समजतं आहे। फ्रुटिंग्स बघायला फार चांगला वाटतं सगळा हा एक 15-20 दिवसांनी तुम्हाला इथे बरंचसं चेंजेस दिसणार आहेत परत, कारण का आपण पॉवर टिलरनी नंतर जेव्हा नांगरून घेतल्यानंतर
बेड्स बनवले की तिथे आपण सीड सोईंग करणार आहोत, त्याला ड्रिप इन्स्टॉल करणार आहोत, सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि एक 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला इथे सगळं हिरवळ दिसणार आहे. तर त्या सगळ्या गोष्टी बघताना फार आनंद होतो. पण तो आनंद पाहायच्या आधी हा स्ट्रगल देखील असतो. पण हा स्ट्रगल सगळा विसरला जातो जेव्हा आपण तिथली भेंडी किंवा काही जे काही फ्रूट घेणार आहोत, भाजीपाला जो काही घेणार आहोत, तो जेव्हा आपण काढतो आणि आपण जेव्हा आपल्या गिरायकांना विकतो किंवा आपल्या स्वतःला देखील घरामध्ये घेऊन जातो आपल्या स्वतःसाठी खाण्यासाठी, तो एक वेगळाच आनंद असतो. सो आय होप तुम्हाला आजचं कंटेंट आवडलं असेल, ज्यामध्ये आपण दाखवलं की लँड प्रिपरेशन अगदी बेसपासून कशी सुरुवात करावी लागते आणि मग ती स्टेप बाय स्टेप आपण कशी पुढे वाढवत जातो. पुढचे अपडेट्स आपण लवकरच तुम्हाला देत राहू. स्टे ट्यून ऑन चॅनल. थँक्यू.